तर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव रमेश पंढरीनाथ खरमाडे. अ, मी खोडद येथील अ, अमरवाडीतील रहिवासी आहे. तर पिंपळे सौदागर मॅरेथॉन स्पर्धा झाली. त्यामध्ये रन टू फीड इस्कॉन मॅरेथॉन पुणे यांचे आयोजन होते. तर ते आयोजन बुवा नक्की बुवा कसं होतं काय? ते आयोजन म्हणजे मी तिथे 46 ते 60 वयोगटामध्ये धावलेलो होतो. 10 किलोमीटरचं अंतर आणि ते इस्कॉन हरे राम हरे कृष्ण यांची रन टू फीड मॅरेथॉन होते. आणि त्यांचं आयोजन तेथील खूपच सुंदर होतं बरं का. जवळ-जवळ 3,500 स्पर्धक होते तिथे. अ, काही 21 किलोमीटरसाठी होते आणि काही 10 किलोमीटरसाठी होते आणि काही 5 किलोमीटरसाठी होते. असे 3 विभागात जवळ-जवळ 3,500 स्पर्धक होते. तर 3,500 स्पर्धकपैकी तुम्ही 10 किलोमीटरमध्ये होते की 5 किलोमीटरमध्ये? नाही, मी 10 किलोमीटर केली होती. 10 किलोमीटर. 10 किलोमीटर. अच्छा. तर मॅरेथॉनमध्ये तुम्हाला काय अनुभव आला? मॅरेथॉनचा अनुभव म्हणजे मी 10 किलोमीटर अगदी तिथे म्हणजे खूप तशी चुरशीची झाली स्पर्धा. मी 46 मिनिटातच ती 10 किलोमीटरची पूर्ण केली होती आणि तेथे मी प्रथम क्रमांक पटकावला होता. मग प्रथम क्रमांक पटकावल्यावर मग ज्यावेळेस तुम्हाला भेटला, हां, हां. त्यावेळेस तुमचा अनुभव काय होता? माझा अनुभव म्हणजे असं मला असं अनुभव सांगावा वाटतो, की की प्रत्येकाने धावलं पाहिजे. आज ह्या धावपळीच्या युगामध्ये. धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाने धावलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याला जपलं पाहिजे. जपलं पाहिजे. तुम्ही तरुणांना काय सल्ला द्याल? तर तरुणांना एकच सल्ला देईल, की प्रत्येकाने रोज सकाळी कमीत कमी अर्धा पाऊण तास तरी 45 मिनिट तरी धावलं पाहिजे आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवलं पाहिजे आणि आरोग्याबरोबर आपलं मॅरेथॉन वगैरे स्पर्धा ह्या धावण्याच्या स्पर्धा पण केल्या पाहिजे. का त्यातून आपलं नाव पण गुडविल पण वाढेल त्याच्यातून. तुम्ही ज्यावेळेस एखाद्या स्पर्धेला जाता, हां, त्यावेळेस हां. तुमची महत्त्वाकांक्षा काय असते? माझी महत्त्वाकांक्षा म्हणजे का मी माझी आता ऑलरेडी सर तुम्हाला सांगू का माझी प्रॅक्टिसच आता जवळ-जवळ 13 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय. प्रॅक्टिस करता-करता मी पहिले 10 वर्ष पूर्ण फक्त प्रॅक्टिसच केलेली आहे. आणि प्रॅक्टिस केली आत्ता मी अलीकडे 3 वर्ष धावतोय मॅरेथॉन स्पर्धा. पण मॅरेथॉन स्पर्धा म्हणजे माझी महत्त्वाकांक्षा आता एवढी वाढलेली आहे का मी आहे ना, मी टॉप 5 मध्ये तर फार 100% असतोयच आता प्रत्येक मॅरेथॉनमध्ये. माझ्या आत्तापर्यंत सर तुम्हाला सांगू का अजित सर माझ्या 100 मॅरेथॉन होऊन गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी 45 ते 50 स्पर्धेमध्ये विनर आहे आज. तर एवढ्या तुम्ही जे स्पर्धा केल्यात, हां, या स्पर्धेमध्ये विनर झाल्यावरती तुम्हाला एक वेगळा अनुभव येतो. हां. त्या अनुभवाचं तुम्ही कसं सेलिब्रेशन करता? सेलिब्रेशन काही नाही असंच म्हणजे काही विशेष काही वाटत नाही मला सेलिब्रेशनचं. आता ते म्हणजे एक त्याची सवय होऊन गेली मला ती. हां. आणि मी कसं म्हणजे आता मी एक फार्मर आहे, एक शेतकरी आहे. शेतकरी म्हणून मी एकटाच धावायला असतोय जवळपास. पण माझं मत असं आहे का मला असं वाटतंय का म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांनी पण आता आणि शेती करणाऱ्यांनी सुद्धा धावलं पाहिजे. शेतीचा आणि धावण्याचा काही संबंध नाहीये. एकदम चांगला व्यायाम आहे तो आणि केलाच पाहिजे तो. मला असं वाटतंय. तर सर तुम्हाला पुढील भावी काळासाठी शुभेच्छा. हां, धन्यवाद. धन्यवाद.